हे गाईज, कसे आहात सर्व? आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार। दुपारचे 3:30 झालेले आहेत आणि आत्ता मी बाल्कनीत बसलेली आहे। आत्ताच व्लॉग स्टार्ट करते। तर जन्माष्टमीचं काम चाललेलं आहे सध्या माझं आणि पसारा तुम्हाला बाल्कनीत मी दाखवते आधी। हे बघा, ह्या बॉक्समध्ये पण माझ्या सर्व कामाच्या गोष्टी आहेत ज्या मला लागणार आहेत। तिथे पण माझं सर्व कामाचं आहे, असं मी ठेवत नाही। सर्व तिथे वरती असतं, मस्त झाकून ठेवलेलं असतं, पण सध्या मला लागणार आहे। आणि इथे मी जन्माष्टमीचं डेकोरेशन करते। कंप्लीट झाल्यावर तुम्हाला मी दाखवेलच की मी काय बनवते। आय नो की आता तुम्हाला थोडं विचित्र वाटत असेल हा सर्व पसारा बघून, पण तो बाहेर बाल्कनीत आहे आणि ही बाल्कनी आम्ही जास्त यूज करत नाही। ही बेडरूमची बाल्कनी आहे आणि मी पेंटिंग वगैरे करायचं असेल, माझं काही आर्ट करायचं असेल तर मी इथेच करते, कारण ही बाल्कनी लॉक झाली की इथे कोणीच येत नाही आणि मी जे पण डेकोरेट करून ठेवलेलं आहे तर तेही खराब होत नाही, माझा पिल्ल्याही इथपर्यंत येत नाही आणि इथे मला डिस्टर्बही नसतो। त्यामुळे मग मी इथेच माझं सर्व काही जे पेंटिंगचं काम आहे, काही आहे, सर्व 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 मी इथेच करत असते। तर बाल्कनी क्लीन होईल तेव्हा मी तुम्हाला दाखवेलच लवकर। आता आधी मी हे काम डन करते, काय बनवते ते रेडी झाल्यावर मी तुम्हाला सांगेलच। तर अशा प्रकारे ही जन्माष्टमीची तयारी सुरू झाली आणि खूप कमी दिवस आहेत माझ्याकडे। आजचा गुरुवार आला, सोमवारी जन्माष्टमी आहे। आय डोंट नो सर्व कसं होईल हँडल, पण ठीक आहे, पटापट करूया। तर चला आता हे काम कंप्लीट करूया। दरवर्षी काय व्हायचं की मी झुला आणि सिंहासन हे दोघं घरीच बनवायची, पण ह्या वर्षी माझ्याकडे बिलकुल टाईम न होता एवढा, म्हणून म्हटलं की मी हे रेडीमेडच घेऊन येते। आणि दरवर्षी वेगवेगळं बनवण्यापेक्षा एकचदा चांगला आणला की तो मला दरवर्षी कामात येईल, म्हणून मग मी ह्या वर्षी रेडीमेडच आणणार होती। हे माझं आधीपासूनच ठरलेलं। मग आता म्हटलं आहे टाईम थोडासा, त्यामध्ये आपण गोवर्धन पर्वत बनवूया, पण त्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे, पुढे सांगते मी तुम्हाला। तुम्हाला माहिती आहे मला कलर करायला खूप जास्त आवडतं, खूप जास्त, आणि मला ड्रॉइंग करायला आवडतं, मला पेंटिंग करायला आवडतं। ह्या गोष्टी मी खूप आवडीने करते, खरंच खूप आवडतं। त्यानंतर इथं रडणं चालू होतं। आमच्या लग्नाचा अल्बम तो घेऊन बसलेला, जे कॅलेंडर भेटतं आता लग्नाचं, तर ते तो घेऊन बसलेला होता आणि त्यामध्ये आमची एक पोज होती। असं आम्ही पुढे चाललो आहे आणि मागच्या साईडला आम्ही दोघं अशी मेहंदी दाखवतो आहे। त्याला असं वाटलं की मी इथे कुठेच दिसत नाही आहे, मी कुठे होता आणि तुम्ही मला सोडून चालले, इथे मला बाय करतायत, हे त्याचं ते डोक्यामध्ये आलेलं आणि मग तो कंटिन्यू फोटो घेऊन रडणं चालू होतं। दुपारपासून तेच चाललेलं। हे गाईज, गुड मॉर्निंग, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार। तर आज आहे शनिवार आणि पसारा तुम्ही बघू शकतात मागे। तर पूर्ण फ्रीज मी क्लीन करायला काढले। फ्रीज बघा इथे, आणि ते क्लीन करायला कशासाठी काढलेलं आहे तर फ्रीज झालं आहे आमचं खराब आणि बंद असल्यामुळे त्याचा थोडा स्मेल येत होता। मग मी त्याला पूर्ण बाहेर काढलं, पूर्ण स्वच्छ केलं आहे आणि हे फ्रीज आलं होतं ह्या साईडला, कारण त्याच्या खालूनही मला पूर्ण क्लीन करायचं होतं। तर आता फ्रीज पूर्ण साफ झालेलं आहे। भांडी मी तुम्हाला दाखवते, बाल्कनीत ठेवलेली आहेत घासून सर्व। आत्ता मी चालली आहे बाहेर, आता मी आंघोळ वगैरे करते, मस्त फ्रेश होते आणि आम्ही जातो बाहेर, कारण जन्माष्टमीचा बाजार करायचा आहे। त्यानंतर दुपारून मला इथे देवघर शिफ्ट करायचं आहे। मी ह्या जागेवर देवघर ठेवणार आहे, अजून माहीत नाही, जागा चेंज होऊ शकते, पण आत्ता हल्ली तरी असं ठरलं आहे की इथे देवघर आणायचं, कारण पुढे माझं जिथं देवघर आहे तिथे जन्माष्टमीची पूजा होईल, म्हणून मग मला इकडे देवघर आणावं लागेल। तर बघते आता, हळूहळू करते। आता आधी आम्ही जातो बाहेर, पाऊस थांबलेला आहे, तोपर्यंत आम्ही पटकन जातो आणि बाजार करून येतो। तर चला, जसं होईल तसं तुमच्यासोबत शेअर करेल। तर देवघर इकडे शिफ्ट झालेलं आहे किचनमध्ये आणि फ्रीजही माझं छान क्लीन झालेलं आहे बघा। फ्रीज स्वच्छ झालं आहे, पण आमचं फ्रीज सध्या बंद आहे, त्यामुळे कधी चालू होतं काय माहिती, फ्रीज बंद आहे। त्यानंतर बघा देवघर एवढं सुंदर दिसतं आहे, काय सांगू। आणि बाकीचा पसारा बघा, आता एवढा पसारा पडलेला आहे, सर्व आवरते आता। इकडं भांडी घासून पडली आहेत, सर्व पसारा पडला आहे। आज इतकी हालत खराब झाली आहे माझी, कामं करून करून पूर्ण दिवसभर मी आवरते, देवघराचं काम केलं, इकडे ही क्रॉकरी मी सेट केलेली आहे। माझी आधी ही किचन ट्रॉलीमध्ये होती, पण मला आता ती लागणार होती सामान ठेवण्यासाठी, तर मी सर्व डेली यूजची क्रॉकरी इथं ठेवलेली आहे। कुकर इथं शिफ्ट केले, हा रॅकही थोडासा क्लीन केला आहे, पण आम्ही डीमार्टमध्ये गेलेलो होतो, तर तिथून थोडंसं बाजार करून आणलेला आहे। दाखवेल तुम्हाला टाईम भेटल्यावर की काय काय आणलेलं आहे। आणि आत्ता मी बाकीचं सर्व क्लीन करते, पटापट आवरते।
त्यानंतर मी तुम्हाला बोललेली की डीमार्टला आम्ही गेलेलो होतो, तर तिथून हे फ्रीज कव्हरही मी आणलं होतं. त्यानंतर एक टॉवेल आणला आहे, बेडशीट आणली आहे, ते तुम्हाला नंतर दाखवेल मी. आता सध्या टाईम नाही आहे, पण म्हटलं आता हे फ्रीजवर हे कवर टाकून घेऊया, कारण आधीचं जे कवर होतं ते खूप जास्त आता जुनं झालं, कारण 4 वर्ष ते आधीचं कवर होतं आणि हे कवर जास्त दिवस टिकत नाही. ते त्याचं जसं थोडंसं तुटायला लागलं होतं, म्हणून मग आम्ही आता चेंज करून घेतलं आणि त्याचा कलरही चेंज केला. आणि इथे मी खात्यात थोड्या हजबंडच्या वस्तू ठेवत होती, ज्या त्यांना लगेच हातात लागतात, कारण हजबंडची सवय अशी आहे ना की ते समोर पाहिजे मला दिसायला. माझं नाही तर काय, मी माझ्या सर्व वस्तू बघा, तो एक डब्बा ठेवल्यावरती मी त्यामध्ये ठेवते, त्यातून काढते, पण ते नवरोबाला तसं आवडत नाही. ते मला हात घालून असं लगेच भेटलं पाहिजे, म्हणून मग मला त्या खात्यांमध्ये व्यवस्थित ठेवावं लागतं. नंतर मी हा जन्माष्टमीचा सर्व सामान आणला होता. तुम्हाला बोललेली झुलाही आणणार होती, तर हा झुला आणलेला आहे आणि सर्व साहित्य मी आणलं होतं जन्माष्टमीचं. तुम्हाला दिसेलच ते जन्माष्टमीच्या दिवशी पण. आणि हो, एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची, ती म्हणजे आता बरीचशी लोकं मला फॉलो करायला लागलेली आहेत. जसं मी करते तसंच त्यांना करायचं असतं आणि ते करतातही आहे. तर त्या गोष्टीचा मला खूप आनंद आहे की व्हिडिओ थ्रू का होईना, पण मी कोणाच्या तरी मनात जागा बनवली आणि वाटतं लोकांना की ही जसं करते तसं आपण करायला पाहिजे, तर त्या गोष्टीचा मला जाम आनंद होतो आहे. आणि हो, असंच तुम्ही माझ्यावर प्रेम दाखवत राहा आणि अशीच मी लोकांच्या मनात जागा बनवत राहू. तुमच्यामुळेच हे सर्व शक्य होतं आहे, तर थँक्यू सो मच. तर बघा, इथे माझा पाळणा तुम्ही बघितला असेल. त्यानंतर हे सिंहासन आणलेलं होतं मी लड्डू गोपालसाठी आणि त्यानंतर सर्व आसन वगैरे, कपडे, सर्व काही बाजार करून आणलेला होता. फक्त फळं वगैरे राहिलेली होती, ती मी उद्या आणेल, कारण तुम्हाला माहिती आहे फ्रीज खराब आहे आमचं, तर ते व्यवस्थित नाही राहणार. त्यामुळे मग मी फुलं पण नाही आणली आहेत. सर्व काही मी उद्या ऐन वेळेला बाजार करेल तो. तर अशा पद्धतीचा हा आजचा व्लॉग होता. आय होप की तुम्हाला खूप आवडला असेल. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसं तर तुमचं खूपच सारं प्रेम मला मिळतं आहे आणि तुमच्यामुळे मी लोकांच्या मनात जागाही बनवत आहे. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटते लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर. आणि